आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी नेऊन टाकणारा ससूनचा निर्दयी डॉक्टर निलंबित। पुण्यातील शासकीय रुग्णालयात ससूनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। येथील डॉक्टरच बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडत असल्याचा प्रकार समोर आलाय। यानंतर संबंधितांवर येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून हा घृणास्पद प्रकार समोर आणलाय। हा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ससूनमधील गैरप्रकाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। कसा समोर आला प्रकार? ससून रुग्णालयात दादासाहेब यांनी दाखल केलेला रुग्ण बेपत्ता झाला होता। यानंतर त्यांना शंका आली आणि त्या रितेश यांच्याबरोबर एक सापळा रचला। त्यांनी आणखी एक रुग्ण ससूनमध्ये दाखल केला। दरम्यान पहाटेच्या वेळी रितेश ससून बाहेर आपली रिक्षा घेऊन उभारले होते। तेव्हा ससूनमधील आदी नावाचे डॉक्टर रुग्णाला घेऊन आले। त्यांनी रुग्णाला रिक्षातून निर्जनस्थळी सोडले आणि डॉक्टर कर्मचाऱ्यासह एका कारमधून निघून गेले। यानंतर दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी येरवडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला। या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदार रितेश गायकवाड यांनी याबाबत साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, आम्ही रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून फुटपाथवर जगणाऱ्या तसेच बेवारस रुग्णांना आश्रमात घेऊन जातो आणि सांभाळतो। दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की ससूनचे डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार न करता त्यांना निर्जनस्थळी सोडत असतात। हा प्रकार आम्हाला कळाल्यानंतर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महिन्यांपासून आम्ही सापळा रचला होता। काल मी ससून बाहेर उभा असताना आदी नावाचा एक डॉक्टर तिथं आला। एका रुग्णाला सोडायचं आहे असं म्हणाला। पुढे त्यानं सांगितले की बेवारस रुग्णांना सांभाळायला त्यांच्यावरील उपचाराची कारवाई करायला त्रास होतो, म्हणून आम्ही बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडत असतो। यासाठी आम्ही एक रिक्षावाल्याला ठरवलं असून त्याला आम्ही 500 ते 600 रुपये देतो असं रितेश गायकवाड यांनी पुढे सांगितलंय। दरम्यान या प्रकरणी कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे।